संधी आहेत। प्रत्येक शनिवार रविवार हा आपल्यासाठीच आहे। भरपूर साऱ्या संधी मिळतील अजून येणाऱ्या स्पर्धेमध्ये। तर एका पराभवाने क्रिकेट संपत नाही आणि एका पराभवामुळे कुठलाही खेळाडू संपत नाही। हरकत नाहीये बघा, ही लाईनअपची शिस्त पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनची शिस्त। एक संघ बाहेर येत असताना दुसरा संघ लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये चाललाय। जशी मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया लवजी जाधव सरांना। धन्यवाद। निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला राजे तुम्हा कारणे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ग्रामदैवताई विठ्ठलदेवी चषक 2025 चा दुसरा दिवस, दुसरा सामना। सामन्याला होते सुरुवात। पहिला चेंडू पप्या ऑन स्ट्राइक। पहिला चेंडू अगदी वेगवान हाताळला जातोय अमित यांच्या माध्यमातून आणि ते पायच हल्ले नाहीयेत। थोडंसं काही वेगळं क्रिकेट पाहतोय। टेनिस क्रिकेट हंगामाला कालपासून सुरुवात झाली, परंतु विचार केला तर जास्त पाऊस आणि त्यामुळे ही स्पर्धा रबर बॉलवर खेळवली जाते। खेळाडूंना देखील परिश्रम करावे लागतील। ओव्हरपिच चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, या चेंडूवर देखील फुटवर्क नाहीये आणि पहिल्या दोन चेंडूवर अमित यांनी चांगली गोलंदाजी केली। ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय, परंतु पाय चालवावे लागतील। पप्पे आणि त्याच्या साथीला आहेत साहिल। हा देखील खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय। पहिल्या तीन चेंडूवर एकही धाव आली नाहीये। पंचम म्हणजे 5 चेंडूंचा हे ओव्हर असेल आणि ज्या वेळेला तुम्ही 20-20 चेंडूंचा सामना खेळतात त्यावेळेला पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याचा पवित्र असतो आणि तेच कुठेतरी अनिकेत शेजवळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहिले 3 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलेत अमित। पायावर टाकलेला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न, लेग बाय स्वरूपात एक धाव इथे आली। धावांचा श्रीगणेशा होत असताना गोशांकी क्षेत्रामध्ये पहिल्या 4 चेंडूवर एकही धाव नाहीये, म्हणजेच कुठेतरी चाचपडत असताना अनिकेत शेजवळ स्वतः संघाचे कर्णधार आहेत। नवीन वर्षाचा हंगाम आणि थोडंसं रबर बॉल खेळण्याचा प्रत्येक खेळाडूला अनुभव नसतो आणि काही खेळाडूंना आवडत देखील नाहीये। 1 टू गो। हा देखील चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न बॉटमला लागला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय। पहिल्या 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि लेग बाय स्वरूपात अवघी एक धाव धावफलकावर। लक्षात घ्या 5 चेंडूंचा एक षटक, 20 चेंडूंचा सामना आहे। सर्व टीम पहिल्या फेरीतील सगळे सामने 20-20 चेंडूंचे असतील। पाटण तालुका क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। विठ्ठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनपूर गावचं आयोजन आणि आपल्या गावची ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवीच्या नावाने ही असलेली टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा, परंतु सध्या आपण रबर बॉलवरती ही स्पर्धा पूर्ण करत असताना षटक क्रमांक 2 महेश यांना पाचारण केले। वेलकम डीजे सूरज
आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि पाटण तालुका क्रिकेटची शिस्त आहे, तुम्हाला दिलेलं जे वेळापत्रक आहे आणि त्या शेड्यूल प्रमाणे ही स्पर्धा 1 ते 2 नोव्हेंबरला होती आणि ती स्पर्धा अगदी त्याच वेळेमध्ये त्याच संघांच्या दरम्यान खेळवली जाते. इथे मात्र बॅट बदलली जाते अनिकेत शेजवळ यांच्या माध्यमातून. आणि ज्या वेळेला एखादा खेळाडू बॅट बदलतो ना, कधी कधी त्याचं भाग्य बदलायला वेळ लागत नाहीये, कारण एखाद्या बॅटने तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला आत्मविश्वास थोडासा कमी भासतो. आणि बॉस विचारतात पप्या बॅट हवी आहे का बॉसची. ही पप्याची खासियत आहे की कोणाला नाराज नाही करत, लगेच चांगली स्माइल देतो. मुकादम देखील त्याची मॅच पाहत असेल, मुकादम कोणाला मेसेज नाही करणार पण पप्याला बोलेल विश यू ऑल द बेस्ट. ही मैत्री आहे, ही क्रिकेटची दुनियादारी आहे आणि टेनिस क्रिकेटने दिलेले मित्र आहेत. शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न डीपला आहे, स्क्वेअर लेग एकदा प्राप्त केली जाईल, दोहेचा प्रयत्न होईल निश्चितच, कारण क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. साहिल चौगुले यांचं खातं उघडलं जात आहे 2 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 साठी महेश गुलमोहर बोत्रेवाडी हा संघ चांगल्या खेळासाठी जाणला जातो. दुसऱ्या बाजूला टीम शिवस्वराज्य पवारवाडी धावा कराव्या लागतील. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये अनिकेत वेगाने चेंडूवर गेलेत आणि अप्रतिम झेल टिपलाय. पहिला धक्का शिवस्वराज्य पवारवाडी. अभिषेक पवार इनॅट नंबर 3 आलेत. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, लाजवाब टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू सीमा पार, षटकार. पुलकाणीचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या डोक्यावरून चेंडू, सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे धमाके. अभिषेक पवार यांच्या बॅटमधून षटकार. असता का, परंतु तसं झालं नाहीये ते सांगत असताना पप्या पहिल्या 10 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या 15ला 1. वर्षीय नवीन रजिस्टर झालेला संघ आहे आणि हे असे खेळाडू आहेत संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये, त्यांचा खेळ मात्र या वर्षी आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ओम साई MTC वर जे प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये जोडले त्या तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून स्वागत. आमचे कॅमेरामॅन प्रणय आणि अक्षय शेठ महात्रे 81-82 यांची जोडी. षटक क्रमांक 3 अनिकेत आलेत आणि समोर देखील आहेत अनिकेत शेजवळ. पहिला चेंडू अनिकेत वरेकर यांचा, डाऊन द लेग साइड, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल. पंच विद्युत नाकवा सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अशोक पवार सर यांना आपण पाहतोय. परंतु आता थोडीशी धावांचा जो वेग आहे ना तो वाढवावा लागेल पप्याला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय, तद्वर 1 धाव घेतली जाईल. लेग बाय स्वरूपात 1 सिंगल प्राप्त होते.
टायमिंग करणं कुठेतरी कठीण जाते. संघर्ष करत असताना अनिकेत शेजवळ, पण तो दुसऱ्या बाजूला अभिषेक पवार यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल. 17 धावा धाव फलकावर. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. दिशा स्क्वेअर मारा. एक अवांतर धावसंख्येमध्ये जोडली जाते. अभिषेक पवार यांच्यापासून सातत्याने चेंडू दूर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज अनिकेत वरेकर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. हा चेंडू चांगला आहे. गुडलेंथला पडला चेंडू, हलकासा आतमध्ये आला आणि चेंडूला चांगला बाउन्स. टेनिस बॉलच्या तुलनेने काहीसा हलका चेंडू आहे आणि खेळपट्टी सिमेंटची असल्यामुळे चांगला बाउन्स प्राप्त होत असताना डॉट बॉल. खोदून काढण्याचा प्रयत्न. दिशा मिस केली आहे आणि लेग स्टंप बाहेर फेकून दिलाय. क्लीन बोल्ड. ऋषी पवार चेंडूची लाईन मिस केली आहे आणि 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत अनिकेत वरेकर यांनी. चेंडूची दिशा मिस केली आहे आणि चेंडूच्या लाईन मध्ये येऊन खेळणे कुठेतरी गरजेचं असतं. 1 to go. क्रमांक 5 वर भाविन कदम आलेत. निकेश शेजवळ यांची बॅट शांत आहे ना, ती मात्र कुठेतरी डोकेदुखी असेल शिवस्वराज्य पवारवाडीला, कारण स्वतः कर्णधार आहेत आणि धावा करण्यासाठी ओळखले जातात. 1 to go. विकेट हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकचा चेंडू स्क्वेअर स्वरूपात हाताळला जातोय. व्हाईट बॉल. हॅट्रिकची संधी होती अनिकेत वरेकर यांना, ती मात्र गमावली आहे. आदरणीय श्री महेशजी चव्हाण साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. स्लॉक करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले अनिकेत वरेकर यांनी आणि त्यानंतर मात्र 2 अवांतर चेंडू हाताळलेत. 1 to go. मोठा फरक खेळायचा प्रयत्न केलाय जरूर. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दोघांनी झेलचा प्रयत्न चांगला केला परंतु आशय यांनी झेल टिपलाय. विकेटचं पतन.
24 धावा, 24 रन्स ऑन बोर्ड. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे पवारवाडीला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, इथे देखील खराब दिशेवर मारा केला जातोय. सातत्याने टप्पा मात्र मिळत नाहीये गोलंदाजी करत असताना योगेश यांना. यावंत स्वरूपात 25 धावा धाव फलकावर. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अनिकेत शेजवळ एका धावेवर खेळतात. हा देखील 8वा चेंडू ते खेळत असताना आणि कुठेतरी रबर बॉल क्रिकेटचा अनुभव सराव आणि हा मात्र त्याचा अभाव पाहायला मिळतोय. कारण अनिकेत शेजवळ खूप कमी वेळा पावसाळी क्रिकेट खेळतात. हाफ टॅकर चेंडू प्रहार केलाय. शेवटी अनिकेत शेजवळ यांचा प्रहार, परंतु अवघी 1 धाव प्राप्त होईल. अक्षय शेठ मात्र देखील सांगतात की अनिकेत शेजवळ यांनी जर 50 केले तर 5555. त्यांना पण माहित आहे की आता मॅच शेवटच्या षटकामध्ये आले, हे पहिलं बोलायला पाहिजे. आणि बॉस बोलतात की 10,000 रुपये, परंतु या खेळाडूची क्षमता मोठी आहे. 2 मोठे फटके आवश्यक आहेत. टीमची धावसंख्या 28-26. फुलटॉस चेंडू होता, त्यासाठी ज्या प्रकारे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, डिपला आहे. स्क्वेअर लेग एकदा प्राप्त केली जाईल. लोहेचा प्रयत्न, स्वतःने स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय, अपील केले पंचांकडे आणि सुरक्षित आहेत. 28 धावा धाव फलकावर. अजून 1 चेंडू बाकी. 28. एक षटकार आला तर 34 होऊ शकतात, चौकार आला तर 32 होऊ शकतात आणि 30च्या पुढे गेल्या टीम शिवस्वराज्य पवारवाडी तर गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही एक समाधानकारक धावसंख्या देखील उभारू शकता. तर एका मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता इथून. 1 टू गो. 26ला 5. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल, अवघी 1 धाव प्राप्त होईल आणि स्वतःवर नाराज असतील अनिकेत शेजवळ, कारण त्यांना कालपासून देखील अपेक्षा होती की टेनिस बॉल चालू होईल. पहिल्या डावाचा होता खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 29 आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष. टीम गुलमोहर बोत्रेवाडी 30 रन्स टू विन. समस्त भक्तजन पंढरपूरला आज आपल्याला जात असताना पाहायला मिळतील. आपण एक सन्मान घेत आहोत. ग्रामदैवत आई विठ्ठलदेवी चषक 2025 महत्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आदरणीय श्री महेशजी चव्हाण साहेब, सगळ्यांचे लाडके कवी कलश यांचा मी सन्मान घेत आहोत. मी विनंती करेन सुरेश दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. आणि ते देखील व्यावसायिक आहेत. सिमला आईस्क्रीमचे सर्वा सनबुरकरांची आपुलकीची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान मात्र होत असताना आपण पाहतोय. थँक्यू व्हेरी मच महेशजी चव्हाण साहेब. आणि आज आपण उल्लेख केला की आज कार्तिकी एकादशी देखील आहे आणि आज महिलांचा T20 महिलांचा विश्वचषक फायनल देखील आहे. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका. मजा येईल आज. आणि आज आई विठ्ठलदेवी चषकाची देखील फायनल आहे. त्यामुळे आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी खूप मजेशीर असेल. तोपर्यंत ऐकूया अडीचशे अद्वैत सुमधूर संगीत.
आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले मिस्टर पीटीपीएल प्रशांत बोत्रे आणि त्यांच्या साथीला अनिकेत वरेकर. 30चा करायचा पाठलाग. पहिलं षटक घेऊन अभिषेक. पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय, डीपला आहे. स्क्वेअर लेग. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेने धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम गुलमोहर बोत्रेवाडी. त्याच दरम्यान श्री स्वामी समर्थ लँड डेव्हलपरचे सर्वे सर्वा आशिष भैया शेवाळे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आज VSS सनबूरचे सगळे खेळाडू खुश आहेत. म्हणजे 2 कपडे आणलेत, एक तर संघाची किट आणि एक ड्रेसिंग. म्हणजे संघ देखील बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालाय. वेगाने चेंडू हाताळला जातोय. चांगला चेंडू, चूक टप्पा, काठी काढले. पहिला धक्का बोत्रेवाडी टीम. च्या 2 चेंडूवर अभिषेक यांनी 2 गडी बाद केलेत. चला प्लीज मी विनंती करेन गुलमोहर बोत्रेवाडी, तुमचा बॅटर एकतर उशिरा येतोय आणि तुम्ही एवढा वेळ घेताय मित्रांनो. प्लीज थोडंसं स्पीडअप करा, दुसरा सामना चालू आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अभिषेक कदम. आई विठ्ठल देवी चषक 2025 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक होईल का आणि हा विक्रम अभिषेक कदम यांच्या नावावर नोंद केला जाईल का? विकेट हॅट्रिक. बुंदा टाकलेला चेंडू चांगला टॅप केलाय. जेवढा चांगला चेंडू तेवढाच लाजवाब फटका. हे क्रिकेट आहे, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एक सिंगल धाव प्राप्त होईल. अक्षय बोत्रे यांचं खातं उघडलं जात आहे. 2 धावा धाव फलकावर. मी कौतुक करेन अभिषेक कदम यांचं, काय अप्रतिम गोलंदाजी केली. मोठा फटका. मिस्टर पीडीपीएल प्रशांत बोत्रे यांच्या बॅट मधून चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार. ची गरज आहे. चांगलं षटक हाताळलं अभिषेक कदम यांनी. शेवटचा एक चेंडू वगळता
चांगली गोलंदाजी आणि के शेजवळ स्वतः कर्णधार आहेत आणि त्यांचे जवळचे मित्र कॅप्टन 26 अतुल भालेकर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक पप्प्यासाठी. जर्सी क्रमांक 13-15 स्वतः कॅप्टन आहेत आणि कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 15 मध्ये 22चं समीकरण प्रशांत बोत्रे यांची विकेट खूप महत्वाची असेल दोन्ही टीमसाठी. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहतोय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना निर्धाव चेंडू. प्रत्येक विकेट कॅप्टन 26 500 रुपये तुम्हाला जीपे करू शकतात. हे देखील जिवलग मित्र आहेत आणि ही मित्रांची जोडी पप्या असेल, मुकादम असेल, कॅप्टन 26 असतील, बॉस असतील, हे खूप जवळचे मित्र आणि हे जोडी अशीच कायम राहील. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट, डीप पॉइंट आहे. ताईना झेलचा प्रयत्न केलाच नाहीये. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. आहे डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला म्हणजे तुम्हाला अप्रतिम आणि उच्च दर्जाचं संगीत तर ऐकायला मिळतं, परंतु समालोचकांच्या आवाजाची काळजी ज्या प्रकारे घेतली जाते ते माझ्या उच्च दर्जाचं काम आहे. चांगला स्क्वेअर कट, डीप पॉइंटला शतरक्षक आहे तैनात. इथे होते सुकी. या षटकामध्ये 2 चौकार आले डीप बॅकवर्ड पॉइंटला. ज्या प्रकारे त्यांनी 2 स्क्वेअर कट या षटकामध्ये लगावले त्यांची कौशल्य दिसतंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल पप्प्याला. हा देखील स्क्वेअर कट डीप एक्स्ट्रा कव्हरला. या षटकामध्ये ज्या प्रकारे अक्षय बोत्रे यांनी फलंदाजी केली, चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ केलाय. षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं टीमची धावसंख्या धावफलकावर 18. 10 चेंडू 12ची गरज. संतोष पवार षटक क्रमांक 3 साठी आले आहेत. 10 मध्ये आता करायचे आहेत 12 धावा. विकेट्स घ्याव्या लागतील. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. विकेटची आवश्यकता आहे पण तू गॅप मध्ये फटका. चेंडू आता सीमारेषा तर पार झालाय. पंच शहानिशा करत असताना क्या चेंडू पडलाय कुठे. एस इट इज 4 धावा, चौकार. साठी देखील 4 धावांची आवश्यकता आहे. चांगला चेंडू. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करणं कुठेतरी अपेक्षित आहे. ज्यावेळेला अभिषेक कदम यांनी पहिलं षटक हाताळलं होतं ना, ते उच्च दर्जाचं होतं आणि त्याच प्रकारची गोलंदाजी कुठेतरी करावं लागेल तुम्हाला. आता 4 धावा हव्यात विजयासाठी. सामना खुला झालाय.
आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या स्टिकरला लागतोय. गोशांकी क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत असताना एक धाव मात्र प्राप्त होते. आता 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. संतोष पवार येस लेग बाय स्वरूपात. संतोष पवार यांना मात्र विकेट्स घेतला तर इथून देखील सामन्यामध्ये काहीतरी घडू शकतं. हलक्या हाताने ढकललाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक धाव प्राप्त होते. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता प्रशांत बोत्रे यांना, परंतु नकार दिलाय. अक्षय बोत्रे यांनी एक सिंगल धाव. टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या 28. 5 चेंडू 2 ची गरज. आज ग्रामदैवत आई विठ्ठल देवी चषक 2025 चा दुसरा दिवस, दुसरं पर्व. आई नवलाई सोनावडे विपक्ष मंगलमूर्ती मराठवाडी इन ऍक्शन असेल. एसीसी नवीवाडी गिरेवाडी हे 2 संघ इन ऍक्शन असतील. ड गटामध्ये आई वडजाई देवी मालदन घोषटवाडी, मराठा वॉरियर शिव शिवगर्जना मिरासवाडी, सोमाई देवी निसरे, ज्योतिर्लिंग बाचोली, आई मायादेवी कुसरून, आई विठ्ठल देवी शिळ हे संघ इन ऍक्शन असतील. 5 मध्ये 2 ची गरज. अंतिम षटक 22. पहिला चेंडू अवांतर हाताळलाय, म्हणजे आता धावांची बरोबरी केले. एका धावेची आवश्यकता. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. पहिली स्पर्धा आहे या वर्षीची, त्यामुळे चुका सुधाराव्या लागतील. शिवस्वराज्य पवारवाडीला अभ्यास करावा लागेल. एका धावेची आवश्यकता असताना चेंडू हवेत खेळलाय. कॅच इज द कॉल. कॅच देखील सोडलाय आणि इथून मॅच देखील सुटेल. आणि मॅच मात्र जिंकले टीम गुलमोहर बोत्रेवाडी. अभिनंदन, वेल प्लेड. हार्डलक बॅडलक शिवस्वराज्य पवारवाडी. पहिला सामना, नवीन हंगाम. ज्या चुका झाल्या त्या चुकांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. परंतु जमेची बाब की अभिषेक कदम यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली ना, ती कुठेतरी जमेची बाब असेल. आणि त्यांनी बॅटिंग करत असताना 2 षटकार देखील ठोकले होते अभिषेक कदम. चला या टॉस साठी गुलमोहर बोत्रेवाडीचे कॅप्टन कल्पतरू 11 चाळकेवाडी आपण टॉस करूया.